नमस्कार, मी डॉक्टर गणेश शिंदे. आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सरळ सेवेच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आहे. हे अपडेट म्हणजे काय, पशुधन पर्यवेक्षक म्हणून 374 जागा संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या अपडेटमध्ये आपल्याला दिसून येतं आहे की पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन जो विभाग आहे, या विभागाच्या मंत्री आहेत पंकजा पाटीलताई. यांच्या माध्यमातून हे अपडेट हा आलेला आहे. यांच्या संदर्भामध्ये 13/3/2026 रोजी जो 12/3/2026 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेमध्ये सुचवण्यात व उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. म्हणजे या संदर्भातला एक मुद्दा उपस्थित झाला होता विधानसभेमध्ये आणि या विधानसभेतल्या मुद्द्याला समोर ठेवून पंकजाताईंनी काही उत्तर दिली होती. या संदर्भामध्ये पुढील निर्णय झाला आहे. यामध्ये राज्यस्तरीय दवाखान्यांमधील पशुधन पर्यवेक्षक सवर्गातील 374 रिक्त पदे मान्यताप्राप्त संस्थांमार्फत भरण्यात मान्यता देण्याचा प्रस्ताव सामान्य विभागास सादर करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील 3772 मंजूर पदापैकी सुमारे 1700 पदे जिल्हा परिषदांमार्फत भरण्यात ग्रामविकास विभागास कळवण्यात येत आहे, असं यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे काय, पशुधनासंदर्भामध्ये ज्या पर्यवेक्षकाच्या जागा आहेत या जागा भरण्यासंदर्भामध्ये आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा पदांची जी पदं आहेत ही पदंसुद्धा भरली जातील. या संदर्भामध्ये ग्रामविकास विभाग जो आहे याला सुद्धा कळवण्यात आलं आहे. म्हणजेच काय की येणाऱ्या कालावधीमध्ये पशुधन पर्यवेक्षकच्या या जागा या येणार आहेत लवकरच. त्यामुळे तयारीला लागायचं आहे आणि तयारी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्व काय, करिअर ऑर्बिट अकॅडमीची संपूर्ण सरळ सेवा बॅच जी की आपल्याला या सर्व सरळ सेवा परीक्षे संदर्भामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन हे आपल्याला देतं आहे. आणि यासाठी आपल्या 2026ची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. आणि ह्या बॅचचं वैशिष्ट्य आहे, आपण MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल यांचा एकत्रितरित्या आपण या बॅचमध्ये अभ्यास करतोय. यामध्ये आपल्याला एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे, त्यानंतर TV लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच असणार आहे, PDF नोट्स उपलब्ध असणार आहे, टेस्ट सीरीज असणार आहे, व्हॅलिडिटी 1 इयर असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे आणि पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा उपलब्ध असणार आहे. आणि यासाठी जे सेक्शन आहेत ते सेक्शन बघा, तलाठी भरती असणार, ग्रामसेवक असणार, आरोग्य विभाग असणार, नगर परिषद, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल आणि इतर सरळ सेवा ज्या परीक्षा होत आहे या सर्व परीक्षेची आपण इंडिव्हिज्युअली आणि एकत्रितरित्या तयारी करून घेत आहोत. इंडिव्हिज्युअल विचार केला तर केवळ 699 मध्ये आपली प्रत्येक बॅच उपलब्ध आहे आणि एकत्रित विचार केला तर 1299 मध्ये आपल्याला ही बॅच ही उपलब्ध असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची येणारी ही पदभरती आपल्याला शेवटची असावी आणि आपण यामध्ये सिलेक्ट व्हावं या अपेक्षेने करिअर ऑर्बिट अकॅडमीला नक्कीच जॉईन करा. धन्यवाद.